चला आज बनवूया मस्त अशी हदग्याच्या फुलांची भाजी। ही फुलं मला आईने गावावरून पाठवली होती, त्यामुळे तिने ती साफ करून पाठवली होती, म्हणून मी फक्त स्वच्छ धुवून निथळायला ठेवली। त्यानंतर खलबत्त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर कुटून घेतलं। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। त्यानंतर एका कढईमध्ये तेल घातलं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातली। एक कांदा बारीक चिरून घातला। कांदा गुलाबी रंगावर परतवून घेतला। त्यानंतर याच्यामध्ये जी आलं लसूणची पेस्ट होती ती घातली। ती छान कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेतली। त्यानंतर हळद घातली। हळद मिक्स करून घेतली आणि त्यामध्ये ही जी फुलं होती धुवून ठेवलेली ती बारीक चिरून घेतली आणि त्यामध्ये घातली। जराशी वाफ लागली की ही भाजी कमी होते आणि कमी झाल्याच्या नंतरच ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं, म्हणजे मिठाचा अंदाज येतो आणि अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये ही भाजी शिजून तयार होते। झाकण ठेवायची सुद्धा गरज पडत नाही। आणि लास्टला कोथिंबीर घालून घेतली। जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर त्यासाठी ही भाजी चांगली आहे। डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगली आहे। नक्की बनवून खा